उलट सबकॉन्शियस माइंड तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला बसलेलं आहे. भलेही त्या पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू, त्याला तुम्ही जी ऑर्डर कराल, फक्त आपल्याला काय पद्धतीने ऑर्डर करायची असते हे कळतं. गरिबी असू देत, चुकीची हेल्थ असू देत, या सगळ्या गोष्टी अगोदर तुमच्या मनात आहेत, बाहेर नाहीयेत. तर ह्या सगळ्यासाठी पहिल्यांदा मनाची स्वच्छता खूप गरजेची. आता ह्यासाठी काय 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 करायचं हे पहिलं बघूया. पैशांच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत, रिलेशनच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत हे फील आपण क्रिएट करू शकत नाही. हा मेजर प्रॉब्लेम. प्रत्येक डिसीज असे आहेत जे क्युअरच होत नाहीत, डायबिटीस पासून ते कॅन्सर पर्यंतचे. पण गंमत सांगतो की हे क्युअर होऊ शकतात. ह्या टेक्निक लोक बरे झालेले आहेत. बाई होती एक मोठी डॉक्टर आहे, पण तिची श्रद्धा बसली. तिने जे केमोची जी इंजेक्शन्स किंवा हे ते द्यायचे, तिने ते हातात घ्यायची, त्याला ओपोनोपोनो लावायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तिच्याबरोबर 8 ते 10 पेशंट्स होते. ती एकटी त्यातनं क्युअर झाली. बाकीचे पेशंट, मला वाटतं प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहेच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली वर्क कसं करतं हे माहिती आहे, पण ते आपल्या बाबतीत का होत नाहीये, आपली काय चूक होत आहे, लिहिण्यात चुकत आहोत, व्हिज्युअलायझेशन करण्यात चुकत आहोत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या पॉडकास्टमध्ये सर आपल्याला देणार आहेत. सो बरोबर राहा. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, आपल्या गोष्ट फायद्याची या पॉडकास्टच्या युट्यूब चॅनलवरती आपण अगोदर 2 पॉडकास्ट केले लॉ ऑफ अट्रॅक्शन. मी हे का सांगतोय, कारण की आजचा पॉडकास्ट सुद्धा आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे. आणि मी 2 हा उल्लेख का केला, तर एक पॉडकास्ट होता माधुरी बोंद्रे मॅडमचा, जो अर्थात एका दिवसात 1 लाखांवर पोहोचला होता आणि आज तो 6.5 लाखांच्या वर आहे. आणि दुसरा पॉडकास्ट केला होता प्रताप देशमुख सरांचा. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये परत एकदा प्रताप देशमुख सर आलेले आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती बोलण्यासाठी. अर्थात आपण हा विषय परत का घेतला याचे रिझन तुम्हाला कळेलच. का तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपल्याला कळालं की एखादी गोष्ट आपल्याला अचीव्ह करायची असेल तर त्यासाठी लिहिणं गरजेचं आहे, ते वाक्य सतत बोलणं गरजेचं आहे, व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे. अशा खूप साऱ्या ट्रिक्स त्यांनी सांगितल्या होत्या. पण बऱ्याच लोकांना ह्या ट्रिक्स फॉलो करण्यातच प्रॉब्लेम येतोय. अर्थात कधी लक्षात राहत नाहीये, काय लिहायचं हे कळत नाहीये, काय बोलायचं हे कळत नाही, व्हिज्युअलाइज कसं करायचं हे कळत नाही. खूप सारे प्रश्न लोकांचे आहेत जे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळालेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर देण्यासाठी आजचा आपला पॉडकास्ट आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये परत एकदा आलेले आहेत प्रताप देशमुख सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद गणेश, पुन्हा एकदा बोलवलंस त्याबद्दल. आणि आपला जो मागचा पॉडकास्ट झाला त्याला अत्यंत चांगला रिस्पॉन्स होता. आणि सगळ्यात मला तुझं अभिनंदन करावंसं वाटतंय की तू वेगळ्या वेगळ्या विषयांवर खूप छान पॉडकास्ट घेतोय. लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे वगैरे ह्या सगळ्या टेक्निक्स आता आपल्या लोकांना माहिती झाल्या आहेत. त्या बरोबर. टेक्निक्स बद्दल आता मी काय सांगत बसणार नाहीये, पण ह्या टेक्निकच्या मागं काय काय रिझन्स आहेत न होण्याच्या, हा, ती सांगतो आहे. थोडा डीप Correct. होईल आपला व्हिडिओ, ओके. त्याला पर्याय नाहीये. येस, नक्कीच. मला वाटतं प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहेच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली वर्क कसं करतं हे माहिती आहे, पण ते आपल्या बाबतीत का होत नाहीये, आपली काय चूक होत आहे, लिहिण्यात चुकत आहोत, व्हिज्युअलायझेशन करण्यात चुकत आहोत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या पॉडकास्टमध्ये सर आपल्याला देणार आहेत. सो बरोबर राहा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघत राहा. ओके सर, आता आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. येस. क्लिअर हाच प्रश्न आहे हो. की लॉ ऑफ अट्रॅक्शन लोकांना माहिती आहे, हो. अफर्मेशन्स माहिती आहेत, प्रत्येकाचे गोल माहिती आहेत. ज्यावेळेस ते प्रयत्न करतात, हां. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या हिशोबाने अफर्मेशन्स म्हणतात, व्हिज्युअलाइज करतात किंवा लिहितात, तरी बऱ्यापैकी लोकांना रिझल्ट येत नाहीत. याचं कारण काय? की ही पद्धतच चुकीची हो, बरोबर. किंवा फसवा-फसवी आहे. तसं नाहीये. फसवा-फसवी नाही. योग्य रिझल्ट मिळतात. पण ते मिळवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अनेकदा आपल्याला असं होतं बघ, सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांगतंय काहीतरी, आपल्याला कळत नाहीये. कॉन्शियस माइंडची बडबड, बडबड चालू आहे. हो. ते आपल्याला 17 वेळा सांगतं, "अरे हे करू नकोस, ते करू नकोस, ते करू नकोस." आणि आपण म्हणतो की "अरे काय निगेटिव्ह बोलतंय ते." पण ते निगेटिव्ह नसतं बोलत, ते तुम्हाला सारखं सावध कर. काय होतं माहितीये का, की आपल्याला सबकॉन्शियस माइंडकडं कसं जायचं हे माहित नाही. दुर्दैवाने आपण सबकॉन्शियस माइंडला शत्रू समजतो.
किंवा तो कुठलं तरी एक म्हणजे वेगळीच कुठली तरी फॉरेनची गोष्ट हं, आहे आणि आपल्याला त्याचं काय हे नाहीये आणि ते आपल्या बाबतीत नाही 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 नाहीच करत हं, बसलेलं आहे. असं काही नाहीये. हं. असं काहीही नाहीये. उलटं सबकॉन्शियस माइंड तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला बसलेलं आहे. ओके. हां, भलेही त्या पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. हां, म्हणजे ते मागच्या पॉडकास्टमध्ये मी जसं सांगितलं, की बोल मेरे आका. हां. तसा तो आहे, की त्याला तुम्ही जी ऑर्डर कराल, फक्त आपल्याला काय पद्धतीने ऑर्डर करता हं. येते किंवा काय पद्धतीने ऑर्डर करायची असते हे कळतं. करेक्ट, करेक्ट. म्हणून हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हेन-तेन फेल जातं. हां. तोच ॲक्चुअली लक्षात आलं. मेन प्रॉब्लेम आहे, की हं. कसं ऑर्डर करायची आणि ते होत नाहीये. एक्झॅक्टली. तर आता बेसिकली पुन्हा एकदा त्याच्या मागचं थोडंसं लॉजिक समजावून घेऊ हं. आपण आणि मग आपल्याला त्या लक्षात येईल, की ह्या सगळ्यामध्ये एफ-टी-बी-ए सिस्टम काम करत असते. ओके. म्हणजे फीलिंग्स, हं. थॉट, बिलीव्ह एंड ॲक्शन. ओके. कळलं? आता ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, की आपल्याला ज्या फीलिंग्ज येत असतात, हं. वेगळ्या टाइपच्या, हां. ह्या फीलिंग्समधनं आपले थॉट्स क्रिएट होतात, ओके, विचार क्रिएट होतात. ओके. हां. म्हणजे तुझ्याबद्दल माझ्या मनात चांगल्या फीलिंग नसतील, तर हं. तू समोर आला तर माझ्या बाबतीत अजिबात चांगले थॉट्स येणारच नाहीयेत. हां. लक्षात करेक्ट. आलं? हो, हो, आता हो. हे सगळं झाल्यानंतर त्याच्यातनं बिलीव्हज तयार होतात. ओके. म्हणजे आपल्याला आपण शुद्ध मराठीत जर का म्हणायचं तर काही श्रद्धा तयार होतात आपल्या. हां. अमुक-तमुक असेल तर तमुक होतं, तमुक असेल तर तमुक होतं. हां. ह्या ज्या चांगल्या वाईट ज्या श्रद्धा तयार होतात आपल्या, त्या हं. या सगळ्या थॉट प्रोसेसमधनं होतात. ओके. आणि त्यातून ॲक्शन होतं. आता होतं कसं, सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, की हं. आपली जी सराउंडिंग आहे, हं. आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण आहे, हे हं. वातावरण जर का चांगलं नसेल, हां. तर तुमची कुठलीच गोष्ट व्यवस्थित होणार नाही. उदाहरण बरोबर. सांगतो आता. आपण आत्ता इथं छान रूममध्ये पॉडकास्ट करतोय. हां. हं. आपण रस्त्यावर बसून जर का हा केला असता, तर आले असते का हे फील? नाही. अजिबात नसते आले. करेक्ट. याचं कारण असं आहे, जागेला खूप महत्त्व आहे. हं. म्हणजे लहान मुलांना सुद्धा स्टडी रूम वेगळी करून देतात. हो. हे सगळं कशासाठी आहे? तर ते वातावरण आहे. करेक्ट. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुमच्यावर काय परिणाम होतो? त्यातनं तुमच्या मनामध्ये काय विचार येतात? हां. आणि म्हणून म्हणतात ना, की घर घेताना सुद्धा चांगल्या जागी घ्यावं. हं. याचं कारण हे आहे. आजूबाजूला खूप निगेटिव्ह एनर्जी हं. असेल, आजूबाजूला खूप भांडणं असतील, काय असेल, तर तुमच्या मनावर सतत ते परिणाम होत राहतात. करेक्ट. कितीही म्हणलं तरी तुम्ही निगेटिव्ह होत राहता. हो. आता ह्या सगळ्यातनं होतं कसं, की त्यातून तुमचे थॉट आणि बिलीव्हज तयार होतात. हं. आणि एकदा बिलीव्हज तयार झाले, कसं असतं, की आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची अजून एक गंमत सांगतो. हां. कुठली पण गोष्ट करत असताना, हां. जेव्हा आपण ती स्टार्ट करतो शिकायला, हां. म्हणजे आता उदाहरणार्थ सायकल चालवायला शिकतोय, हं. गाडी चालवायला शिकतोय, हं. टू व्हीलर, फोर व्हीलर जे काय असेल ते हां. किंवा बायका स्वयंपाक करायला शिकतायत. हां. अत्यंत कॉन्शियसली करत असतो आपण. करेक्ट. अत्यंत कॉन्शियसली म्हणजे हो. गिअर पडतोय का व्यवस्थित, हो. एक्सेलेरेटर होतंय का, क्लच बरोबर. दाबला जातोय का व्यवस्थित. फोर व्हीलर चालवताना सगळं हे करावं लागतं. करेक्ट. टू व्हीलर चालवताना करावं लागतं. सायकल चालवताना बॅलन्स हं. होय का, सगळं कॉन्शियसली होतं. करेक्ट. आता एकदा त्याची रिपीटेडली सवय लागली, हां. सवय लागली, सवय लागली, की ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतं. करेक्ट. त्याला गट्समध्ये किंवा तुमच्या अवयवांमध्येच जाऊन बसतं ते सगळं हां. आणि ते आपसूक होतं. आता तुला करेक्ट, गाडी करेक्ट. चालवताना काही विचार नाही करावा लागत, की अरे हे हो, करू का? हो, ते हो. करू का? ते करू का? ते आपसूक होतं. करेक्ट. म्हणून आपल्याकडे असं म्हणतात, की एखादी गोष्ट 21 वेळा करा, हां. तर ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसेल. हा सवयीची एक होईल. थॉट. हां. हां. आता गंमत काय होते, आता ह्याच्यातले ते सबकॉन्शियस माइंड जे आहे त्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काहीच कळत नाही. हां. आपण साध्या-साध्या निगेटिव्ह गोष्टी जरी बोलत राहिलो ना, हं. एकमेकांच्यात, घरात, हां. मित्रांच्यात, विशेष करून बायकांना एक सवय असते मन मोकळं करायचं. हो. ते मन मोकळं होतच नाही. हां. ही आली तिच्याबद्दल तेच सांगितलं, ती आली तिच्याबद्दल तिच्याजवळ तेच सांगितलं. हां. सासूचं असेल, नणंदेचं असेल, व्हॉटएव्हर अनेक निगेटिव्ह गोष्टी असतात. बरोबर आहे.
आता त्या बायकांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. त्यांना 2 मिनिटं म्हणतात, "हो का? बरं, 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 बरं." आणि ते हो. विसरून जातात. हिच्या मनात ते फ्रिक्वेंटली चालू राहतं. रिकॉल होत सारखं. आता सबकॉन्शियस माइंडला काय माहितीये, माझा आका मला जी ऑर्डर देईल, हं. ती मला फॉलो करायची. त्याला माहीत नाहीये, की ही बाई निगेटिव्ह कोणाबद्दल बोलते. हं. तिला काय वाटतं, तिच्या सबकॉन्शियस माइंडला काय वाटतं, की हिला हेच पाहिजे. हिला हेच हवंय. सासूचा छळच हवाय हिला. हां. नणंदेचे टॉन्टिंगच हवंय. ते फ्रिक्वेंटली आयुष्यभर मिळत राहतं. ओके. आता ह्याच्यावर उपाय काय करायचे हे सगळं आपण थोड्या वेळाने बोलू. पण हे जे थॉट प्रोसेस आहे, मी सतत सांगतो लोकांना, नका बोलू निगेटिव्ह. तुमच्या बाबतीत जरी काही गोष्टी घडत असतील, नका बोलू. कित्येक लोकांना, "अरे मला नोकरीच नाही मिळत आहे राव. हां. अरे माझ्याकडे गरिबीच आहे राव, मला पैसाच नाही मिळत आहे." नको बोलूस. नको बोलू हं. प्लीज. कारण काय होतंय, की त्या सबकॉन्शियस माइंडला सारखं वाटतंय, की याला नकोय पैसा. याला नोकरी नकोय. मला मिळत नाहीये, मिळत नाही 100 वेळा म्हणायला लागला. याला नकोय. 100 नोकऱ्या हं. समोर येतील, मिळणार नाहीत. तर पहिली गोष्ट तुमची बिलीफ सिस्टीम सुधारा. दुसरी गोष्ट तुमचं बोलणं सुधारा. आपल्याकडं खूप पूर्वीपासून सांगायचे, की सरस्वती वास करते किंवा हो. वास्तू तथास्तू म्हणते आहे. हे करेक्ट. का होतं सगळं? तर याचं कारण हे होतं. तुमच्या हं. सबकॉन्शियस माइंडवर हेन-तेन या सगळ्या गोष्टी ते सांगायच्या पद्धतीत नव्हते. पण ते धर्मामध्ये बांधलेलं होतं. हं. आणि त्या धर्मामध्ये परंपरागत पद्धतीने अनेक आता वातावरण कसं तयार करतात किंवा सारवण केलं, करेक्ट. सडा हो, रांगोळी हो. केली, आपल्याला प्रसन्न वाटायला हां. लागतं. हे जे सगळी प्रोसेस आहे ना, ही सबकॉन्शियस माइंडला दिले गेलेले सूचना. ओके. लक्षात आलं? आणि हां. आता ह्या सगळ्या करत असताना आपले काय प्रॉब्लेम्स होतात. 4 गोष्टींवर आपण सतत काम करत असतो. मनी, रिलेशनशिप, करियर करिअर. आणि हेल्थ. करेक्ट. कळलं? आता हेल्थच्या बाबतीत जर का धरलं, तर आजाराला धरून बसण्याची लोकांना आवड आहे. "अरे, मला हे होतंय, अरे मला ते होतंय." 17 वेळा ते. मग ते होतच राहतं सारखं. हां. मग ह्याचं काय करायचं? करायचं काय? हं. तर ते आपल्याला बघायचं या पद्धतीने. ओके. नेक्स्ट फेज म्हणजे दुसरी एक गोष्ट कशी असते, की हे जे कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड आहे. हं. कॉन्शियस माइंड सारखं तुम्हाला म्हणजे जागच करत असतं. ते त्याचं काम आहे. ओके. अरे हे करू नको, अरे ते करू नको. समजा कुठला नवीन बिझनेस वगैरे ते करायला, "ए नको हां, ओके. खड्ड्यात जाशील." हे काय होतं? मागचे अनुभव. हं. तुम्ही कोणाला पैसे दिलेत, त्यांनी पैसे बुडवले. हां. तुम्ही म्हणलात, "जाऊ दे, आहे बिचारा." परत दुसऱ्याला दिले, त्यांनी बुडवले. तिसऱ्याला दिले, त्यांनी बुडवले. हं. आता हे सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन की पैसे दिले की बुडतात. हां. आणि मग चौथ्या वेळेस कोणी आला, की आपल्याला आपलं कॉन्शियस माइंड सांगतं, "बाबा, पैसे बुडतील. हं. देऊ नकोस." हे बरोबर. जसं पैशांच्या बाबतीत आहे, तसंच पैसे मिळवण्याच्याही बाबतीत आहे. देण्याच्या बाबतीत ओके. जसं आहे, तसं मिळवण्याच्याही बाबतीत आहे. कष्ट केलेस तू. हं. कुठलातरी आपले प्रयत्न केले. त्यात अपयश आलं. हां. दुसरा प्रयत्न केला, अपयश आलं. तुझ्या कॉन्शियस माइंडला सारखं वाटतं, की याला अपयश येतंय. हां. याने आपलं काय करावं, दुसरं काहीतरी करावं. नोकरी करू देत. हां. ही बिलीफ सिस्टम एकदा बसली ना, ती वर्षानुवर्षाची बिलीफ सिस्टम काढणं खूप महत्त्वाचं असतं. हं. मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगतो. अनेक निगेटिव्ह बिलीव्हज आणि ह्यान-त्यान 1.5 वर्ष मी काम करतोय ह्याच्यावर. सतत ओके. डे नाईट, की मला माझ्यातले निगेटिव्ह बिलीव्हज काढून टाकायचे. कळलं? हं. एखादी चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं. हां. मला करोडो रुपये मिळू देत. माझं रिलेशन छान होऊ देत. हां. अमुक होऊ देत, तमुक होऊ देत. पण तुमचं जे भांडं जे आहे, ह्या भांड्यामध्ये किचड आहे. हं. काय? आणि माझ्याकडं एक मोठ्या भांड्यामध्ये घाण भरलेली आहे. हो. तू 1 किलो तूप त्याच्यात ओतलंस, शुद्ध तूप. काय होईल रे?
घाणच होणार. घाणच होणार ना. हं. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून असं सांगितलं जातं NLP मध्ये, की पहिले तुमचे मागचे पास्ट बिलीव्हज आहेत किंवा थॉट्स आहेत, हे हां. सगळे क्लिअर करा पहिले. त्यात वेळ जाईल तुमचा. हं. त्याच्या टेक्निक सिस्टीम पण समजावून सांगतो, पण हा वेळ थोडासा जाऊ देत. तोपर्यंत तुम्ही अट्रॅक्ट कितीही प्रयत्न केला तरी होणार. तुम्हाला कोइन्सिडेंटली पैसे मिळाले. हां. काय? असा सर्व्हे आहे बरं का. कौन बनेगा करोडपती 5 कोटी ज्याने जिंकले हां. अमिताभ बच्चनच्या समोर बसून, हां. आज त्याची परिस्थिती बघा काय आहे. तो हां. पुन्हा जैसे थे पोझिशनला आलेला आहे. करेक्ट, करेक्ट. म्हणून असं सांगतात, गरिबी असू देत, चुकीची हेल्थ असू देत, या सगळ्या गोष्टी अगोदर तुमच्या मनात आहेत, बाहेर नाही आहेत. बाहेर या गोष्टी नाही आहेत. तुमच्या मनामध्ये या सगळ्या आधी गोष्टी आहेत हं. आणि म्हणून त्या बाहेर दिसतात. तर ह्या सगळ्यासाठी पहिल्यांदा मनाची स्वच्छता खूप गरजेची आहे. हां. आता ह्यासाठी काय 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 करायचं हे पहिलं बघूया. ओके. आता ह्याच्यासाठी मी मागं जसं एक टेक्निक सांगितलं होतं, हवाई बेटावरचं होओपोनोपोनो टेक्निक. करेक्ट. हो. आता होओपोनोपोनो टेक्निकमध्ये सुद्धा 4च वाक्य म्हणायची आहेत. हं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हं. अनेक वेळा रटून सुद्धा लोकांना ह्याचा उपयोग होत नाही. हो. म्हणजे काय होतंय नक्की? तर या सगळ्या मागं आपण पुन्हा तेच जातो, की आपण पटापटा सगळं नुसतं म्हणून टाकतो. हं. बरोबर. त्या मागं फीलिंग नाहीये. हं. आणि जोपर्यंत ते फीलिंग येत नाहीये, तोपर्यंत कुठलंच टेक्निक काम करणार. उदाहरण सांगतो, लग्न झालं. ज्यावेळेस तू तुझ्या बायकोच्या गळ्यात हार घातलास, तो क्षण आठवतो? हं. डोळे मिटलेस तरी तुला तो व्यवस्थित दिसतो. आठवतंय. हां. मुलगीचा जन्म झाला, पहिल्यांदा ते बाळ तुझ्या हातात आलं, हो. ते फीलिंग आठवतायत तुला? हो. हे डीप फील असतात. ओके. अत्यंत डीप फीलिंग असतं. हे फीलिंग आपण रिक्रिएट करू शकतो. पण पैशांच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत, रिलेशनच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत हे फील आपण क्रिएट करू शकत नाही. हा मेजर प्रॉब्लेम. हां. लक्षात आलं? बरोबर. हो. आता होतं कसं, अनेक लोकांचा हा प्रॉब्लेम होतो. हं. म्हणजे आता हा एक वेगळा थॉट सांगतोय मी आता. बरोबर. हां. नवीन. ह्याच्यामध्ये कसं असतं, मी झालो तर अमुक-अमुक होईल. म्हणजे मी झालो तर म्हणजे समजा मला नोकरी लागली, हां. तर मला पगार मिळेल, मग माझ्या घराची परिस्थिती सुधारेल, हं. मी घरी पैसे देईन, आई-वडिलांचं हे करेन वगैरे, वगैरे, वगैरे. बरोबर. इथं तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे कळत नाही. जोपर्यंत मी हं. झालो तर, मी झालो तर, मी झालो तर झालं, की ते काम करत नाही. हा ओके. मेजर इश्यू आहे. हां. बरोबर. सबकॉन्शियस माइंडला मी झालो आहे हे पहिलं सांगा. ओके. म्हणजे अनेकदा NLP टेक्निकमध्ये असं सरळ सांगतात, हां. की तुम्ही रिच अगोदर मनात बना. अगोदर मनात रिच बना आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे फील घ्यायला लागा रिचनेसचा. हं. 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय फील येणार आहे? नवी कोरी हं. कॉन्टॅसा घेतल्यानंतर काय फील होणार आहे? हं. हा फील अगोदर घ्या तुम्ही. तो एक्सपिरियन्स करा. तो आनंद घ्या. ओके. तो आनंद घेतल्याशिवाय कारण सबकॉन्शियस माइंड तुम्हाला आनंद देण्यासाठी बसलेलं आहे. करेक्ट, आणि करेक्ट. तो आनंदच जर का मिळत नसेल तर त्याला कळणारच नाही. त्याला लँग्वेजच नाही. हं. बरोबर. आता मला ह्याच्यात अजून बेसिकमध्ये जायचंय. म्हणजे हां. खूप स्पून फीडिंग केल्यासारखं होईल. हं. पण अर्थात काही लोकांच्या कमेंट्स असतात, की हां. एक्झॅक्टली कळत नाही कसं हां. व्हिज्युअलाइज करायचंय, कसा आनंद तुम्ही जे म्हणताय. हां. तर एक्झॅक्टली कसं घ्यायला पाहिजे? म्हणजे हं. अर्थात असं आहे का, की समजा मला जी गाडी हवी आहे, मी ती गाडी ज्या कलरची हवी आहे, ज्या सीटरची हवी आहे, ज्या हो. कंपनीची हवी आहे हं. किंवा काय फीचर्स हवेत ते, हं. हे व्हिज्युअलाइज करायचंय किंवा त्या गाडीचा स्मेल नवीन घेतलेला तो व्हिज्युअलाइज एक्झॅक्टली काय जरा बेसिकमध्ये सांगा ना? हे सगळं करायचंच आहे. नो डाउट. हां. म्हणजे तू म्हणतोयस ना, त्या पद्धतीने करायचंच आहे. हं. म्हणजे आता काही व्हिजन बोर्ड पॅटर्न आपल्याकडं आला. हं. त्याला आता काही वर्ष होतील. व्हिजन बोर्ड पॅटर्नमध्ये काय होतं, की तुम्ही गाडीचं चित्र लावा. हं. तिच्याबद्दल डिटेल लिहा. मला हे करायचंय, असं अट्रॅक्ट हं. करायचे वगैरे, वगैरे, वगैरे. त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या स्टील फॉर्मॅटमध्ये, हां. 2 डायमेन्शनल फॉर्मॅटमध्ये. हं. लक्षात आलं?
तुला एखादी गोष्ट नुसती गोष्ट सांगितलेली आवडेल का ती दृश्य स्वरूपात बघितलेली आवडेल? दृश्य स्वरूप. नक्की. बरोबर आहे. तुला ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आवडेल का कलर फिल्म आवडेल? कलर. कलर फिल्म आवडेल. तुला त्या फिल्मला गाणी, डायलॉग आणि बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू आलेलं आवडेल का? 100%. आवडेल ना. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हं. या सगळ्या गोष्टी फील कराव्या लागतात. त्याशिवाय ते होत नाही. म्हणजे साऊंड सुद्धा फील करावा लागतो. ओके. गाडी चालवत असताना काय हे झालेलं आहे. हां. सेकंड थिंग म्हणजे जसं आपण म्हणतो, म्हणजे मी मगासपासून सांगतोय, की तुम्हाला निगेटिव्हिटीच्या धोक्यापासून वाचवायला, हं. म्हणजे ज्याला आपण ना शिक्षा म्हणतो, हं, हं. त्या शिक्षेपासून वाचवायला आणि तुम्हाला गुड थिंग्स ज्याला बक्षिसं मिळालेली म्हणतो हां. आपण, ती द्यायला ते हं. बसलेलं आहे. ते बसलेलं आहे. तर ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे तुम्ही शिक्षेचं पार्टवर सतत विचार करत. हां. म्हणजे मला नाही मिळालं तर काय होईल? मला नाही मिळालं तर काय होईल? मला नाही मिळालं. हा निगेटिव्हिझम सतत, सतत, हं. सतत तुमच्या ह्याच्यात आणि वर्षानुवर्ष तुम्ही वर येऊ शकता. कितीही प्रयत्न केले, काही केलं, तरीसुद्धा तुम्ही वर्षानुवर्ष ह्या गोष्टींमधनं वर नाही येऊ शकत. हं. बिकॉज फीलिंग जे आहे ना तुमचं, हे हं. सततचं निगेटिव्ह आहे, सततचं निगेटिव्ह आहे. हं. म्हणून असं सांगतात, की अगोदर पॉझिटिव्ह नसलं तरी, कळलं, नसलं तरी करेक्ट. त्याला प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. हं. प्लेसिबो इफेक्टमध्ये असं सांगितलं जातं, की म्हणजे त्यांनी ट्रायल घेतलेले आहेत डॉक्टरांनी, हां. की ठराविक पेशंट्सना त्यांना रोग झालेल्या गोळ्या, त्यांची प्रॉपर औषधाच्या गोळ्या दिल्या हं. आणि दुसरे जे पेशंट्स होते त्यांना साध्या गोळ्या दिल्या, ज्या हां. दोघांनाही इक्वल इफेक्ट दिसले. करेक्ट. याचं कारण आपलं मन चित्र तयार करतं तशी. हं. आणि ते चित्र तयार केल्यानंतर त्याला फिलिंग येतो, की अरे हे असंच आहे, असंच आहे, असंच आहे. हं. दॅट्स वाय तुम्ही खोटं फिलिंग क्रिएट करा पहिल्यांदा. हां. तुम्ही अगोदर मनामध्ये श्रीमंत बना. आता अनेक लोकांना हा प्रॉब्लेम असतो. पैसे हं. खर्च करतात, पण पैसे खर्च करत असताना इतके रडारड करतात, हो, हो. इतके रडारड करतात, की विचारू नका. हॉटेलमध्ये गेले, ₹2000 खर्च झाला. हं. घरी आल्यानंतर अरे यार, कशाला खर्च केले एवढे? हे प्रॉब्लेम्स आहेत. अरे कर ना मग. ह्याच्या बाबतीत असं सांगतात, म्हणजे पैसा देताना हं. त्याला चांगली सकारात्मक ऊर्जा दे. गो हॅपी, ग्रो हॅपी. तू आनंदाने जा आणि भरभरून माझ्याकडे परत ये. ही एनर्जी तुम्ही पैशाला दिलीत ना, तर तो काम करायला लागतो. हं. अदरवाईज तुम्ही सतत रडत राहता, मग होत नाहीत कामं. बरोबर. आपल्या मनामध्ये ह्या अशा अनेक गोष्टी असतात. अनेक हं. गोष्टी. आता तू जसं पहिल्यांदा म्हणालास, की ह्या गोष्टींच्या बाबतीत होत नाहीत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो विश्वास हो. तुमच्या मनामध्ये आहे का? करेक्ट, करेक्ट. कुणीतरी काहीतरी सांगितलं, "चल करून बघू." हं. करेक्ट. एखाद्या ज्योतिषाने सांगितलं, बाबा शनीला अभिषेक घाला. तसं हे करा. मनामध्ये असं असतं, की नाही, माहीत नाही, करेक्ट, होईल करेक्ट, का करेक्ट, नाही, करेक्ट. हे ते. एक गमतीशीर गोष्ट सांगतो. एक म्हातारी हां. होती. हां. त्या म्हातारीने असं मनापासून इच्छा होती तिची, की माझ्या घरासमोर एक डोंगर आहे हं. आणि तो डोंगर नष्ट व्हावा. ओके. तो डोंगर उद्या सकाळी नष्ट झाला पाहिजे. ओके. अशी देवाकडं जबरदस्त रात्रभर जागून प्रार्थना केली. पहाटे उठली हं. आणि तिथं जाणार म्हणजे फटफटणार. हं. तेवढंच मनात म्हणली. मला माहिती होतं तो डोंगर नाही जाणार आहे तिथनं. हं, हं. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मग तुझा जर का त्यावर विश्वास नसेल, तर काहीच उपयोग होणार नाहीये. करेक्ट, करेक्ट. सो पहिला विश्वास ठेवा. श्रद्धेने काम करा आणि ह्या पद्धतीने काम करा, की तुमच्या मनामध्ये आता ह्याच्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. बरोबर. जन्माला आल्यापासून आयडियली साधारण 3ऱ्या-4थ्या ते 5व्या अगदी धरू, हं. आपल्याला कळायला लागतात गोष्टी. हं. कळायला लागतात. ह्या गोष्टी ज्या कळायला लागतात ना, तेव्हापासून आपल्यावर काही-काही गोष्टी एकतर लादल्या पण जातात. बरोबर. नो डाउट हं. आपल्याला चालायला शिकवणं, बोलायला शिकवणं हे सगळं ते करत असतात आई-वडील. पण त्यांच्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी असतात ना, ते त्या आपल्यावर लादत असतात. हं.
आणि त्याच्यातनं आपले अनेक बिलीव्स तयार होत असतात. म्हणजे बाबा नोकरी कर रे, घरी नोकरदार माणसं असतील ना, नोकरी कर रे बाबा, 9 to 5 हां. तिथं जा, डोक्याला हेडेक नाहीये काही, ते लॉस झाले प्रॉफिट झाले वगैरे भानगड नाही. हं. महिन्याच्या महिन्याला एक 20-25 हजार पगार येतोय, हं. आरामात राहा. बरोबर. नोकरदारांची ही बिलीफ सिस्टीम असते. करेक्ट. आता त्याच्या पोटी जर का पोरगा जन्माला आला तर तो काय करणार आहे, तो त्याला हेच शिकवणार आहे. हां. आता त्या पोरानी आयुष्यभर बिझनेस करायचा प्रयत्न केला तर तो पोरगा बिझनेस करू शकणार आहे का? नाही. नाही करू शकणार. कारण का, तर त्याला ते लाईन ऑफ थिंकिंगच नोकरदार करेक्ट. पद्धतीची, करेक्ट. की बाबा आपण तिथं कष्ट द्यायचे, तो हं. आपल्याला ते काय प्रॉफिट लॉस होईल तो त्याचा तो मालक बघून घेईल, मला काही बरोबर. घेणं देणं नाही. हं. सिक्युअर्ड जॉब आहे माझा, दॅट्स ऑल. बरोबर. कमी पैसे मिळत असतील मला महिन्याला, पण मला मिळतात पैसे. हं. उगाच उद्या लॉस झाला, खड्ड्यात गेला, हं. बच्चन जसा वयाच्या 65व्या वरती 60 कोटीला बॅकला गेला होता. हां. काय करणार आहे? ही जी भीती आहे ना, हं. ह्या भीतीतून सगळ्या गोष्टी तयार होतात. तो माणूस बिझनेसमन नाही होऊ शकत. करेक्ट. मग त्यांनी कितीही प्रयत्न केले, काही केलं, की मी बिझनेसमन आहे, मी बिझनेसमन आहे, माझं लाखोपती आहे, करोडपती आहे, होणार नाही. हं. आता ह्याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात पहिली गोष्ट, वयाच्या 4थ्या-5व्या वर्षापासून तुमच्या हं. बाबतीत काय काय निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत, या लिहून काढा एका कागदावर. मग एक्झॅक्टली कसं म्हणजे? तुला असं लक्षात येईल, की सिमिलर लोकांच्या समोर सिमिलर प्रॉब्लेम सतत वारंवार तेच येतात. हां. किती वर्ष म्हणजे मागच्या 2-3 वर्षांचं जर का हे बघितलं, तर हं. एक ठराविक प्रॉब्लेम सारखे येत आहेत. हं. उदाहरण सांगतो. तुझ्याकडून कामं करून घेतायत लोकं, पैसे बुडवतायत. हां. तुला खोटी आश्वासनं देतायत, पण ते तुला कामच देत नाहीयेत. हं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या वारंवार तुझ्या बाबतीत घडतायत. हं. तर आता आपल्याला याच्यावर काय विचार करायला पाहिजे, की हे नक्की काय आहे? ओके. आणि ह्या बाबतीत मला सबकॉन्शियस माइंडला काय ऑर्डर कराव्या लागतील, तर ही सगळं विशेष सर्कल तुटेल. ओके. हां. हा मेजर फॅक्टर आहे त्यात. बरोबर. हां. हे तुटल्याशिवाय तुझं नवीन जे अफर्मेशन आहे, हां. तुझी जी श्रीमंत बनण्याची किंवा चांगले पैसे मिळवण्याची जी इच्छा आहे, ती सक्सेसफुल होणार नाही. हं. आता ह्याच्यासाठी जसं मी तुला सांगत होतो, की लहानपणापासून आपल्या बाबतीत जे निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत. हां. उदाहरणार्थ कोणीतरी तुला मारलं, हं. तुझं शाळेत एखाद्या मुलीवर प्रेम होतं हं. आणि तिने तुला नाही म्हणून सांगितलं. हं. अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत निगेटिव्ह घडलेल्या असतात. बरोबर. हां. आता ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, ह्या निगेटिव्ह गोष्टी लिहून काढा. संपूर्णपणे आठवतील तशा लिहून काढा आणि त्याच्यातला प्रॉमिनन्स लक्षात घ्यायचा. म्हणजे 1 to 10 जर का हं. त्याला आकडे लावायचे. ओके. तर बाबा मला त्या मुलाने मारलेलं होतं. याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 10 आहे, 9 आहे, 8 आहे, 7 आहे. किती आहे फ्रिक्वेन्सी? ती फ्रिक्वेन्सी चेक करा. आपल्याला अंदाज येतो, की हां. बाबा आपल्या त्यात किती सिव्हिरिटी आहे. हां. अनेकदा काही गोष्टी तात्पुरत्या पण असतात. काही गोष्टी खोल मनात हं. बसलेल्या असतात. या सगळ्यांची फ्रिक्वेन्सी चेक करा पहिली. हं. स्वतःवर काम केलं तरच होणार आहे पुढे. बरोबर आहे. आणि ही फ्रिक्वेन्सी चेक केलीत एकदा, की मग तुमच्या असं लक्षात येईल, की तुमच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी सतत भरून राहिली आहे, हां. याच्यातनं तुमच्या बिलीफ सिस्टीम तयार झालेल्या आहेत. तुमच्या श्रद्धा तयार झालेल्या आहेत. म्हणजे लोकांना इंग्लिश शब्द आवडत नाहीत कित्येकदा. हो, हो, तर हो. त्यांच्या श्रद्धा म्हणू आपण मराठीत शुद्ध. हं. की श्रद्धा तयार झालेल्या आहेत त्यांच्या. त्यांचा विश्वास तयार झाला या गोष्टींवर, हं. की बाबा असं केलं तर हेच होतं. करेक्ट. तर त्यासाठी ज्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या लिहून काढा पहिल्यांदा. त्याची प्रॉमिनन्सी लक्षात घ्या. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात या तुमच्या आयुष्यावर सखोल आणि खूप काळापर्यंत परिणाम घडवून जातात. हं. बरोबर आहे. खूप काळापर्यंत. करेक्ट. ह्याच्यात फक्त मला ते सांगा, की एक्झॅक्टली लिहायचं म्हणजे एक वाक्य लिहायचं, 4 लाईन लिहायच्या, का तो प्रसंग लिहायचा? म्हणजे लोकांना एक्झॅक्टली कळेल लिहायचं काय? फार डिटेलमध्ये लिहायची गरज नाहीये. हां. याचं कारण हे आपण आपल्यासाठी करतोय. हां.
आपण सिनेमाची स्टोरी लिहित नाही, आपल्याला फक्त तो प्रसंग आठवायचा आहे. हां. कळलं? उदाहरणार्थ म्हणजे आता समजा कोणाचा मृत्यू झाला, तर बाबा माझा भाऊ जो होता तो अत्यंत वेदनादायी पद्धतीने त्याचा मृत्यू झाला हां. आणि ह्या गोष्टीचा माझ्या मनावर अत्यंत डीप इफेक्ट झाला. ओके. एवढं वाक्य लिहायचं. हा. ओके. आणि त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये काय भाव तयार झाले. ओके. म्हणजे उदाहरणार्थ मला मृत्यूची भीती वाटली का? ओह! जीवन नश्वर आहे असं वाटलं का? हं. माझा जर का हा विश्वास पक्का असेल की हं. जीवन नश्वर आहे, हं. तर ह्या गोष्टी येतील का तुझ्याकडे? हं. जीवन नश्वर आहे म्हणल्यानंतर तू समाधी योगाकडेच निघून जा. करेक्ट, करेक्ट. हा प्रॉब्लेम आहे. हां. म्हणजे अनेक बिलीव्स असे बारीक 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 आपल्याला माहिती असतात. करेक्ट. ते कुणी वेगळ्या येऊन सांगायची गरज नसते. हं. पण ते बिलीव्स जे सगळे आहेत, हं. हे सगळे आपल्या ज्या इमोशन्स आहेत त्या हं. बाबतीत. म्हणजे आता उदाहरणार्थ तुला कोणीतरी कुठल्या तरी कारणावरनं मारामारी केली असेल आणि तुला धुतला असेल. हां. तुझ्या मनामध्ये रिॲक्शनची काय मेथड आहे त्या माणसाच्या बाबतीत? तू त्यावेळेस म्हणजे बलवान नव्हतास, त्यामुळं तू त्याचा मार खाल्लास. हं. पण आपण रिव्हेंज घेण्याची एक मनामध्ये सतत चित्र तयार करतो, हां. की तो भेटला ना तर मग मी त्याला असं मारेन आणि हे करेन ते करेन. करेक्ट. ह्याच्यातले इमोशन्स लिहून काढ. रागाचे ओके. इमोशन्स आहेत का? हं. स्वतःच्या बाबतीत मी हेल्पलेस आहे अशा इमोशन्स आहेत का? हं. अशा अनेक प्रकारच्या इमोशन्स आहेत, त्याची नोट डाऊन करा. ओके. आता जसं मी म्हणलं, की जे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत हं. 4, 5, 6, 7 त्या माणसांच्या बाबतीतले, हं. त्या माणसांच्या बाबतीत म्हणजे आता उदाहरणार्थ म्हणजे तू कोणाला तरी पैसे दिलेस हां. किंवा तू कुठल्या तरी बिझनेसमध्ये गेलास हां. आणि त्या बिझनेसमध्ये तुझ्या पार्टनरनी तुला फसवलंच. लाखो रुपयाचा लॉस केला आणि तो निघून गेला. हां. आता ह्याच्या बाबतीत तुझ्या मनामध्ये सतत निगेटिव्ह भाव येणारच. सततचे तुझ्या मनामध्ये म्हणजे त्याचा रिव्हेंज घेण्याचे हे येणार, हं. राग येणार, बरोबर. स्वतःला कोसणार, हं. अशा अनेक गोष्टी आहेत. बरोबर. इथं त्या माणसाच्या बाबतीत जसं मी म्हटलं तुला, की महत्त्वाच्या काही गोष्टी पहिल्या घ्या हं. आणि ह्या लोकांच्या बाबतीतले जे काही हे भाव असतील, त्याच्या बाबतीत पहिलं त्या माणसाच्या बाबतीत होपोनोपोनो सिस्टीम वापरा. ओके. होपोनोपोनो इथं काम करते. ओके. आता उदाहरणार्थ सुरेश नावाच्या एका माणसाने तुझे पैसे बुडवलेले आहेत आणि तो निघून गेलेला आहे. आता ह्या बाबतीत आपला कर्मसिद्धांत पण काम करत असतो. हं. भगवद्गीता काय सांगते, मागच्या जन्मी जी तुम्ही वाईट कर्म केली ती ह्या जन्मी फेडावी लागतात. बरोबर. तुला माहित नाहीये मागच्या जन्मी तू त्याला काय त्रास दिलेला होतास, म्हणून या जन्मी तो तुझ्यासमोर आला आणि त्यांनी तुला फसवलं. आता हे सर्कल इथंच स्टॉप कर. हां. मला इथून पुढं हे सर्कल कॅरी करायचं नाही, नाही तर मी तुझ्यावर राग ठेवतो, तुझा सूड घेण्याचा विचार करतो आणि मी मरून जातो. पुढच्या जन्मी परत ती सुडाची भावना तू समोर येणार आणि ते सर्कल चालू राहणार. बरोबर. हा कर्मसिद्धांत आहे, ज्याला क्रियमाण असं म्हणतात आपल्या संस्कृतच्या ह्याच्यामध्ये. ओके. तर ते आपल्याला तोडून काढायचं आहे. हं. तर ते तोडून काढण्यासाठी ही हवाई मेथड जी आहे, होओपोनोपोनो, हां. त्याचं हिलिंग, त्या माणसाचं नाव घे. हां. 21 दिवस रोज 108 माळा करायच्या. ओके. एक्झॅक्टली त्याचं कसं करायला लागेल? समजा सुरेशचं तुम्ही म्हटलात, की समजा पैसे बुडवलेच त्यांनी, तर कसं म्हणता येईल? आता तो जो सुरेश आहे, त्याचं नाव घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा छातीवर हात ठेवायचा हां. आणि अत्यंत प्रेमाने काही गोष्टी बोलायच्या. हं. ह्या बाबतीत अनेकदा वाईट गोष्ट अशी असते, की आपण कुठल्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारत नाही. ओके. हे सगळं तू केलंस. हं. तुझ्यामुळं झालं हे सगळं. हं. ही जी जबाबदारी झटकण्याची जी पद्धत आहे ना लोकांची, हं. ती सगळ्यात त्रासदायक असते. म्हणून पहिली जबाबदारी स्वीकारावी लागते हां. आणि म्हणून स्वतःशी बोला.
ओके. की हे बघ गणेश, सुरेशने जे काही तुझे पैसे बुडवले किंवा जे हं, काही तुझ्या बाबतीत केलं, हे खूप मोठी दुर्दैवी गोष्ट होती. हं, ज्या बाबतीत माहीत नाही, की बाबा त्याची काय चूक होती, माझी काय चूक होती. हं. पण मी आता मनापासून त्याला क्षमा करतो ओके, आणि मी या सगळ्याची जबाबदारी मी स्वीकारतो. ओके. ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यांची जबाबदारी मी स्वीकारतो. हं. तरीसुद्धा मी स्वतःला क्षमा करतो. ओके. कारण माझं स्वतःवर प्रेम आहे हं. आणि मी स्वतःचा स्वीकार करतो. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके, मी स्वतःचा स्वीकार करतो आणि मी स्वतःचा आदर करतो. ही ओके, 4 वाक्य फार महत्त्वाची. ओके. म्हणजे होपोनोपोनो तुम्ही मराठीत थोडंसं सांगितलं. आय हां, एम नाही सॉरी, प्लीज पहिलं फॉरगिव्ह मी, हां, थँक यू, नाही आय लव्ह यू. पहिलं जे फीलिंग्ज आहेत ना, हां, जे फीलिंग्ज आहेत ना, ते असं बोललास ना तू, हां. तर मनापासून फीलिंग्ज क्रिएट होतील. ओके. हां. त्याशिवाय त्या होणार नाही. बरोबर. आणि मग माळ घे. आय एम सॉरी सुरेश, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. ही ओके, वाक्य 108 वेळा म्हण. ओके, ओके, ओके. ज्या क्षणी तू हे करायला लागशील, ज्या हं, क्षणी म्हणजे 20-21 दिवस जर का तू हे केलंस, हं, तर त्या माणसाच्या बाबतीतला जो सगळा राग आणि हे न ते हं. अँगर आहे, स्वतःला कोसणे हे सगळं निघून जाईल. सगळं. ओके, असं क्लिअर करावं लागतं सगळं. ओके, ओके. पण अगेन मग असा प्रश्न पडतो हां, बऱ्याचदा म्हणजे आपल्याला असे काही कमेंट्स पण होते, हां. की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू. हे इंग्लिश वर्ड्स आहेत. हो, म्हणजे आपल्या धर्माला मानणारे लोक आहेत. म्हणजे आपणही हो, धर्म मानतोच. हो, पण मग त्यांचा असा प्रश्न येतो, की आपण तर देवधर्म करतो, नामस्मरण करतो. हो. पण नामस्मरणापेक्षा हे काय एवढं मोठं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ह्याच्यात काय एवढी मोठी ताकद आहे? सांगतो. अ, नामस्मरण ही अत्यंत पॉवरफुल गोष्ट आहे. हां. कळलं? पण नामस्मरणाचे ज्याला आपण फायदे म्हणतो ना, हं. हे ध्यानाकडे जाणार आहेत. ओके. हं, ध्यानधारणेकडे जाणार आहेत. हं, म्हणजे तुम्हाला पूर्ण नील करून शांत करणार आहेत. हं. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही अपेक्षांच्या मागे धावताय. बरोबर. आणि अपेक्षांच्या मागे धावणं चुकीचं नाहीये. आज प्रत्येकाला पैसा हवा आहे, हो, रिलेशन हो. चांगले हवी आहेत, हेल्थ हवी आहे. बरोबर. पण तुम्ही मग अपेक्षांच्या मागे धावताय, तर नुसतं नामस्मरण करून होणार नाही. हं, बरोबर. नामस्मरण जरूर करा. त्यांनी सुरुवात करा. मन एकदा शांत झालं, की हं. ह्या सगळ्या गोष्टी करा. तुमच्या ओके. मनामध्ये खदखद आहे आणि नुसतं नामस्मरण करताय, होणार नाही ना. हं, बरोबर. मनामध्ये राग आहे, की बाबा मी आता उठतो आणि त्याला धरून हाणतो. हां. तर नामस्मरण करून काय उपयोग नाही ना. करेक्ट, तो करेक्ट. पण मग सगळा कसं होतं, खोटा बडेजाव होतो. हं. उपयोग नाही. तेवढ्यासाठी पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी करा ओके. आणि त्या क्लिअर करा. आज तू एक खुर्चीत बसलेला आहे. हं. ओके. या खुर्चीत दुसरा माणूस बसेल का रे? अर्थात बसेल किंवा नाही पण म्हणजे माझी जागा आहे तर मीच बसणार इकडे. तुझी जागा आहे, पण तू आत्ता बसलेला आहेस. अशा परिस्थितीत दुसरा माणूस बसेल का? नाही बसणार. तुला बाजूला करून तुला बसावं लागेल ना. हो. मनामध्ये वाईट गोष्टी अशा बसलेल्या आहेत, की नवीन गोष्टीला जागाच नाहीये. हां. ओके. जागाच नाहीये मनामध्ये आणि म्हणून प्रॉब्लेम आहे. थोडक्यात पॉझिटिव्ह गोष्टी येण्यासाठी आधीच्या निगेटिव्ह गोष्टी केल्या पाहिजेत. काढून टाका सगळ्या आणि मग काय करा, की तुमचे गोल्स जे आहेत ते हं, लिहून काढा हं. ओके. आणि त्याच्यावर काम करा मग पुढे. मग ते उत्तम पद्धतीने काम करायला लोकांच्या काही हं. कमेंट्स असतील तर जरूर विचारा, की अनेकदा असं असतं, की फ्रिक्वेंटली लोकं त्या गोष्टींबद्दल विचारतात किंवा काय हो, हो, वगैरे हो. ते. मोस्टली बऱ्याचदा असं लोकांचं म्हणणं येतं, की बाबा या गोष्टी फक्त फसव्या आहेत. हं, जसं आता कोर्सेस होतात, हं, काय नाही जायचं फक्त काहीतरी सांगतात ट्रिक आपण पैसे भरायचे फक्त आणि ते सांगते ते लिहायचं, बोलायचं पण काही फायदा होत नाही. हं. सो थोडक्यात लोकांच्या मनात याविषयी गैरसमज आहेत. हां. सो मग अशा काही स्टोरीज आहेत का, की ज्या रिअल लाईफमध्ये आहेत, जेणेकरून तुम्ही सांगू शकाल आणि लोकं रिलेट करू शकतील, की अरे हं. हां, त्यांना जर अचिव्हमेंट झाली आहे, हां. तर अर्थात हे खरं आहे किंवा हे आपल्याला पण अचीव्ह करता येऊ शकतं. हो, आहेत.
खूप आहेत स्टोरी. तयार व्हा. हम्म. आणि मग तुमचे मोठे सगळे काही सिव्हिअर प्रॉब्लेम्स असतात. या हा. सिव्हिअर प्रॉब्लेमवर आपल्याला महिना काम करावं लागतं. इथं हा. छोट्याशा गोष्टी करून चालत नाही. मग त्याला कळायला लागतं की अरे ओके, मला नुसता डॉक्टरकडे पैसा फेकून काय उपयोग होणार नाहीये. हम्म. कित्येक डिसीज असे आहेत जे क्युअरच होत नाहीत. बरोबर. डायबिटीस पासून ते कॅन्सर पर्यंतचे रोग क्युअर होत नाहीत. हम्म. पण गंमत सांगतो की हे क्युअर होऊ शकतात ह्या टेक्निक्स. ओके. सगळे ॲश्युरन्स देतो, लिहून देतो आम्ही की बाबा हे रोग बरे होऊ शकतात. लोक बरे झालेले आहेत. ओके. एक गमतीशीर उदाहरण सांगतो तुम्हाला. हा. बाई होती एक हा. आणि तिला कॅन्सर झाला. हम्म. आता तिला सगळं सांगितलं की बाबा केमो वगैरे येते, तुला जे काय करायचं ते सगळं कर. हम्म. त्या बाईने काय केलं, ती स्वतः मोठी डॉक्टर आहे. ओके. पण तिची श्रद्धा बसली. तिने जे केमोची जी इंजेक्शन्स किंवा हे ते द्यायचे, हम्म. तिने ते हातात घ्यायची, त्याला ओपोनोपोनो लावायची. ओ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तिच्याबरोबर 8 ते 10 पेशंट्स होते. हम्म. ती एकटी त्यातनं क्युअर झाली, बाकीचे पेशंट्स गेले. ओ. आणि नंतर डॉक्टरांनी चेक केल्यानंतर तिचा कॅन्सर गेलेला होता. ही सत्य घटना आहे. ओके. इंडियात घडलेली, कुठेही फॉरेनला नाही. जर का ह्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. करेक्ट. तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. हे का सांगतात? याचं कारण हे आहे. दुर्दैवाने काय होतं, आपण हॉस्पिटलमध्ये जातो. हम्म. हॉस्पिटलमध्ये काय 4-5 लाख बिल व्हायचं ते होऊ देत, तुम्हाला बरा करून घरी सोड. तो डॉक्टर काय करतोय, कसली औषध देतो आणि काय, त्याला काय माहित नसतं. हो. त्याला काय व्हायचंय, बरं व्हायचं आणि घरी यायचं, करेक्ट. पुन्हा आपलं लाईफ सुरू करायचं. हम्म. इथं आम्ही काय करतो की त्याला शिकवून पहिला शहाणा करू. आमचे जे मोठे कोर्सेस आहेत, ह्या कोर्सेसमध्ये आम्ही त्याला पूर्ण शिकवून शहाणा करतो. हम्म. मग त्याला लाईफटाईम कुठल्याच गोष्टीत प्रॉब्लेम येणार नाही. काही वेळेस असंही होतं की आमच्याकडे तयार होऊन लोक कोच बनतात ओके. आणि ते स्वतः शिकवतात. अशी अनेक उदाहरणं आहेत ह्या NLPच्या कोर्सेसमध्ये. ओके. अनेक अशी लोक आहेत की बाबा ज्यांना म्हणजे खूप आजकाल काय झालंय, आयुष्य हे खूप विचित्र होऊन बसलेलं आहे. हम्म. तुम्ही रोजचा पेपर उघडलात तर सगळ्या निगेटिव्ह बातम्या ऐकू. हो, बरोबर आहे. पूर्वी एक साधारण 30-40 वर्षांपूर्वीचं लाईफ आणि आत्ताचं लाईफ याच्यात खूप फरक पडलेला आहे. बरोबर. माणसाला जगायचं कसं हाच मोठा प्रॉब्लेम. हम्म. कित्येकदा पैसा हा प्रॉब्लेम नसतो. कित्येकदा भरपूर पैसे असतात पण त्याला सुख चैन काहीच नसतं. बरोबर. त्याला माहित नसतं की मला नक्की काय करायचंय, मला नक्की काय आउटपुट काय. मग आम्ही त्याच्याकडून काही टेक्निक्स करून घेतो. डे टू डे त्याच्याकडून काही गोष्टी करून घेतो आणि मग त्या माणसाचं आयुष्य सुधारायला. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमच्या डे टू डे लाईफमधले रुटीन सोडून काही करा अशातला काही भाग नसतो. ओके. मग हे ऑफलाईन होतं की ऑनलाईन होतं? दोन्ही पद्धतीने आहे. ओके. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहेत. छोटे छोटे कोर्सेस आहेत पहिले, ओके. की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी सिंपल टेक्निकद्वारा डे टू डे लाईफ सुधारायला आम्ही सुरुवात करतो. ओके. एकदा तुम्हाला चांगले अनुभव यायला लागले की आपोआप तुम्ही काय म्हणता की ओके, हे सर चांगले आहेत, व्यवस्थित शिकवतात. दुर्दैवाने काय, मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये, पण सगळ्याच क्षेत्रात हौशे नवशे गवशे खूप आहेत आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करणारा कोण आणि फसवणारा कोण हे कळतच नाही. म्हणून आम्ही काय केलंय, छोटे कोर्सेस केले. या छोट्या कोर्सेसमधनं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आणि त्यासाठी छान टेक्निक सांगतो. कारण खूपदा लोकांना काय होतं की थिअरीपेक्षा टेक्निकवर जास्त त्यांना भर असतो. करेक्ट. टॅपिंग टेक्निक सांगतो. आता हे टॅपिंग टेक्निक जे आहे हे आपल्यातल्या पहिल्या निगेटिव्ह गोष्टी घालवण्यासाठी आहे. ओके. पैशाच्या बाबतीत तुमचे वाईट अनुभव आहेत. खूप प्रयत्न करताय, पैसे मिळत नाहीये, खूप गोष्टी घडतायत, होत नाहीये, तर तो माणूस वैतागलेला असतो. त्या काय करावं कळत नाही.
बरोबर. तर एक सिंपल छान पण इफेक्टिव्ह टेक्निक सांगतो. टॅपिंग टेक्निक म्हणतात त्याला. पहिल्यांदा जसं मी सांगितलं तसं हात ठेवा. हां. स्वतःचं नाव घ्या. मी समजा तुझं नाव घेतलं किंवा गणेश, तू एवढे प्रयत्न करतोयस, पण तुला कळत नाहीये की बाबा नक्की काय होतंय. हं. पैशाच्या बाबतीत तुझ्या मनामध्ये नक्की काय निगेटिव्ह थॉट्स होते हे माहीत नाहीये हां. आणि त्यामुळे पैसा तुझ्यापासून दूर गेला. ओके. तुला आता पैशाला अट्रॅक्ट करायचंय. हं. म्हणून पैशाची प्रार्थना कर की हे रुपया, पैसा कळत-नकळत माझ्या हातून काही गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यामुळं तू माझ्यापासून दूर गेलास. हां. कळत-नकळत. मला माहीत नाही माझ्या हातून काय घडलं. हं. कित्येकदा असं होतं की आपण कित्येकदा असं बोलता-बोलता बोलून जातो. हे पैसे काय फालतू गोष्टी. श्रीमंत लोकं आहेत. श्रीमंतांचा आदर करा. खूप लोकांना घाणेरडी सवय असते. श्रीमंत हे ते असं 2 नंबरचा धंदा करून श्रीमंत झालाय. तू पैशाचा अपमान करतोस. हे वेगळ्या-वेगळ्या प्रकारे ते पैशाचे अपमान केले की पैसा दूर गेला त्यापासून. ओके. त्याला तुम्ही अट्रॅक्ट करा की बाबा चुकून मागून कळत-नकळत माझ्या हातून या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि तरीसुद्धा मी जबाबदारी घेतो आणि मी स्वतःला क्षमा करतो कारण माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मी ह्या बाबतीत पूर्णपणे म्हणजे तू माझ्याकडे ये. विविध हां. मार्गाने ये, सतत ये. मी काम केलं तर ये, न केलं तर ये. रात्रंदिवस ये, 4ही दिशांनी ये, 10 दिशांनी ये. पण ये माझ्याकडं. मी तुला स्वीकार करतो. आणि त्यानंतर पहिला हा जो चॉप आहे, चॉपला टॅप करायचं. ओके. आता इंग्लिशमध्ये सांगतो. हं. मनी ब्लॉकेजेस रिलीज, 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 रिलीज. मनी ओके. ब्लॉकेजेस रिलीज, 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 रिलीज. हं. पैशाच्या बाबतीतले वाईट विचार रिलीज, 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 रिलीज. ओके. पैशाशी बिघडलेले संबंध रिलीज, रिलीज, रिलीज. कळलं? हं. आणि ह्याला जोडून खूप मोठं जरी नाही हं. तरी सुद्धा मी स्वतःचा स्वीकार करतो हं. आणि मी स्वतःवर प्रेम. कळलं? ओके. हे झालं की दुसरा पॉइंट हा आहे. मनी ओके. ब्लॉकेज रिलीज, रिलीज, रिलीज. कळलं? हं. ते मी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि स्वतःचा आदर करतो. हा हं. दुसरा पॉइंट. तिसरा हा पॉइंट आहे. ओके. सगळं हेच वाक्य बोलायचे. हं. चौथा हा पॉइंट आहे. ओके. पाचवा हा. सहावा हा. सातवा कॉलर बोन्स. हं. त्यानंतर हा. हं. हा. कळलं? आणि हे सगळे झाल्यानंतर डोक्यावर मनी ब्लॉकेज रिलीज, रिलीज, रिलीज. पैशाच्या बाबतीतले बिघडलेले विचार रिलीज, रिलीज, रिलीज. पैशाशी बिघडलेले संबंध रिलीज, रिलीज. हे सगळं. हे झालं की हाताची पाचवी बोट. ओके. आणि लास्ट हा जॉब. हे सगळं करायचं. आयडियली 3 वेळा केलं तर बेस्ट. ओके. हा राउंड 3 वेळा करायचा पूर्ण. हां, बरं. 3 वेळा केला तर द बेस्ट. 15 मिनिटं तरी तुम्ही करा. किती दिवस करायचं? जेवढे जास्त दिवस जमेल तेवढं करा. कमीत कमी 21 दिवस तरी फायदा होईल. ओके. गोष्टी अट्रॅक्ट व्हायला. ओके. म्हणजे तुम्ही आता जे सांगताय ते एक्झॅक्टली कळते. पण बऱ्याचदा लोकांना असा प्रश्न पडतो, की बिलीव्ह सिस्टम कुठेतरी डगमगते. थोडक्यात असं होतं, की आपल्याला सांगितलंय, की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये समजा आपल्याला इन्कम वाढवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मेजर आयुष्यातला पार्ट पैसा असतो. सो असं वाटतं, की नाही माझा महिन्याचा इन्कम 1 करोड पाहिजे असं एखाद्याने म्हटलं. 4 दिवस लिहितो आणि 5व्या दिवशी त्याला मला डाऊट येतो, की यार खरंच मिळतील का 1 करोड? तर साहजिकच ते होणार नाहीये ज्यावेळेस डाऊट येतो तेव्हा. मग ही सेल्फ सिस्टम जी आहे डाऊट काढून टाकण्याची, जो बिलीव्ह वाढवण्याची यासाठी काय करता येईल? तू लहान होतास. लहान असताना वडिलांना तू सांगायचा, की "बाबा मला ना आज 2 वह्या लागणार आहेत हां. आणि एक कंपास बॉक्स लागणार आहे आणि ती अशी पुस्तकं लागणार आहेत." हां. तू काय करत होतास? वडिलांच्यावर टाकत होतास? हां, सांगायचो. सांगायचा. हं. तुला डाउट्स होते का रे? नाही, ऑब्व्हियसली नव्हते. कारण वडील काही झालं तरी आणून देणार आहेत, ही हां. तुझ्या मनामध्ये ठाम शक्यता होती, विश्वास होता. करेक्ट आहे. हो. आपलं आणि युनिव्हर्सच्या बाबतीतलं हेच नातं ठेवायला पाहिजे. हो. मी मागितल्यानंतर ते देणार आहेच. कुठल्याही ओके. परिस्थितीत. हा पहिला. दुसरी गोष्ट, मागणं जे आहे ना, हं. म्हणजे काय हो? ₹1 माग, हं. 1 कोटी माग, 100 कोटी माग.
हां. तू मागणारा म्हणजे भिकारी असतो. करेक्ट. ज्या वेळेस तू भिकारी पोझिशनला जातोस ना, हां. त्यावेळेस काही झालं तरी तुझं यश येणारच नाही. ₹1 माग किंवा 10 लाख माग. मागण्याची सिस्टीमच चुकीची. मागण्याची सिस्टीम काय पाहिजे सांग. हां. पहिली गोष्ट. जे मागेही मी सांगितलेलं होतं मिळालेले आहेत, हा एक. हां. दुसरी गोष्ट त्याच्यात ग्रॅटिट्यूड घालणं गरजेचं आहे. आता मी सज्ञान झालेलो आहे आणि आता मी थँकफुल आहे लोकांच्या बाबतीत किंवा हं. युनिव्हर्सच्या बाबतीत. हं. तर थँक यू युनिव्हर्स. हं. मला 1 कोटी दिल्याबद्दल मी तुझे शतशः आभार मानतो. धन्यवाद. ओके. ही पहिली गोष्ट. हं. मला मिळालेले आहेत त्याबद्दल धन्यवाद. हं. मिळाल्यानंतरचा फील, ओके. आनंदी फील, हं. अत्यंत खुश राहण्याचा फील, ओके. अत्यंत हॅपी फील हाच येत नाही. हं. बरोबर. सतत टेन्शन, उद्याचं काय, हं. उद्याचं काय, उद्याचं काय, आणि हे टेन्शन तुम्हाला कधीच हॅपी बनवून देत नाही. हं. तेवढ्यासाठी एक टेक्निक सिंपल आहे. हं. तुमच्या आयुष्यात आनंदाचे प्रसंग घडलेले होते का नव्हते आत्तापर्यंत? अनेक घडले असतील ना? हो. बरोबर आहे. ते आठवा. त्या क्षणी जसे तुम्ही छान आनंदात होता ना, हं. तसे राहा. तू टेन्शन घेतल्यामुळे तुझे प्रॉब्लेम संपणार आहेत का? नाही संपणार नाहीच. आहेत. उलट तू जर का शांत मनाने विचार केला तर त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी तू प्रयत्नशील होशील. हं. बरोबर आहे. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मन शांत करणे. ह्या शांत करण्यासाठी जुने आनंदाचे सब्जेक्ट आठव. हां. त्याच्यावर जगत राहते. छान, 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 छान. ओके. आणि हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये पैसे आल्याची भावना घाल. ओके. म्हणजे सपोज हं. तू शाळेमध्ये ट्रिपला गेलेला आहेस हं. आणि छान अशा सुंदर वातावरणात तुला ट्रिपला गेलेला होतास आणि तुला भयंकर आवडलं, की अरे क्या बात आहे! हां. मस्त अशीच भन्नाट ट्रिप झाली वगैरे. ती हं. ट्रिप एन्जॉय कर. हां. आणि त्या ट्रिपच्या एन्जॉयमेंटच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आनंदात, आनंदात, आनंदात पैसे मिक्स कर. मला ₹1 कोटी मिळाले तर हा काय आनंद आहे. मस्त एकदम फ्रेश. ओके. हा फील तुझा सतत, सतत, सतत यायला लागला ना, हं. तरच तुला काही गोष्टी मिळायला लागतील. ओके. पुन्हा जरा सबकॉन्शियस माइंडकडे जातो. हं. सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर करण्याच्या ज्या पद्धती आहेत, हां. त्या मी आत्तापर्यंत सांगितलेल्याच नाही आहेत. हां. हां. सबकॉन्शियस माइंडला काय पद्धतीने ऑर्डर करायचं, याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ आणि व्हिज्युअल. हं. व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये त्याला कळतं. बरोबर. कुठलंही दृश्य स्वरूपातलं त्याला कळतं. हं. म्हणून तुम्हाला व्हिज्युअल क्रिएट करावं लागतं. पण ह्याच्यातनंच ते व्हिजन बोर्ड वगैरे तयार झाला. हां. माणसांच्या पद्धती असतात. म्हणजे त्यातल्या 3 पद्धती. ओके. ऑडिओ, व्हिज्युअल आणि हं. कायनेस्टिक. हं. आता ऑडिओवाले जे असतात ना, ऑडिओवाल्यांना ऐकून कळतात गोष्टी. व्हिज्युअलवाल्यांना व्हिज्युअलच आणावं लागतं समोर, तरच ऑडिओनी भागणार नाही. हां. हां. आणि कायनेटिकवाले जे आहेत, त्यांना फीलिंग घ्यावं लागतं तसं. ओके. आता आपली थोडीशी आपल्याला वेगळ्या-वेगळ्या प्रसंगांमध्ये आपले काय रिॲक्शन्स होत्या, हां. या सगळ्या बघाव्या लागतील. आणि ह्या सगळ्या बघितल्यानंतर तुझ्या लक्षात येईल, की आपण कुठल्या कॅटेगरीत मोडतो. ओके. आणि मग त्या कॅटेगरीप्रमाणे ऑर्डर्स कराव्या लागतील किंवा जे आपण विचार करतो ना, हं. सकाळी उठल्यानंतर काही-काही टेक्निक्स करायलाच पाहिजे. टॅपिंग टेक्निक करा, बरोबर. होपोनोपोनो करा हं. आणि ह्याच्यामध्ये कल्पना करा, की तुला हं. पैसे मिळालेले आहेत. तुझा ऑडिओ सिस्टम असेल तर बोलून म्हणावं लागेल. हं. बरोबर. तुझं व्हिज्युअल सिस्टम असेल तर तुला डोळ्यासमोर आणावं लागेल. हं. आणि तुझं कायनेटिक सिस्टम असेल तर तुला त्याचा फील घ्यावा फील घ्यावं लागेल. लागेल. हे सगळं घेतल्यानंतर त्याला कळेल ओके. सबकॉन्शियस माइंडला, की बाबा ह्याला पाहिजे बरं का. म्हणजे ह्याला मिळालंय. अरे हं. दिसत तर नाहीये. अरे दिलं पाहिजे बाबा. मिळालंय म्हणतोय पण दिसत नाहीये मला. अरे द्या बाबा याला. मला दर महिना ₹1,00,000 मिळालेले आहेत.
मला दर महिना 1,00,000 रुपये मिळालेले आहेत, असं सतत तुम्ही जर का फील करत राहिलात हम्म. तर मिळायला लागतील. ओके. वेळ लागेल, ते काय असं एका झटक्यातलं भाग हे नाहीये हा. की खुर्चीवर बसला. फिलिंग पाहिजे त्यातलं, आणि ओके. ते खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याशिवाय होत नाही. म्हणजे काय होतं खरं सांगतो मी, अनेक लोकांचे मी अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत. हम्म. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हट्टीपणा खूप असतो. बर. हे हे काहीतरी फालतंय, मला काय ह्याच्यात जायचं नाही. नको बाबा येऊस, हा. ते काही तुझ्यासाठी नाहीये. जे जे अडचणीत आलेले आहेत, जे टेकीला आलेत, म्हणजे कित्येक लोक असेही आहेत की अत्यंत अडचणीत आलेले आहेत, अत्यंत प्रॉब्लेममध्ये आलेले आहेत, तरी सुद्धा हे 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 मी नाही करणार, हे फालतूगिरी आहे. मला जे वाटतं तेच खरं. नाही होणार यांच्या बाबतीत, होणार नाही. बिलीफ सिस्टम असं नाही. बिलीफ सिस्टीम महत्वाची. आता ठेवला बिलीफ तर तुम्ही व्यवस्थित काम करा. हम्म. कळलं? आता ह्याच्या बाबतीत अजून एक गोष्ट छान सांगतात. हम्म. ही गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुम्ही त्या बाबतीत धन्यवाद बोला, आणि नुसते बोलू नका, फील करा की आज तू मला या इथं पॉडकास्टला बोलवलं, मला माझे विचार मांडता आले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. फील कर. हे असंख्य लोकांपर्यंत पोहोचतायत आणि ह्या लोकांना त्याचा फायदा होतोय, त्याबद्दल धन्यवाद. ओके. युनिव्हर्सला कळायला लागतं की अरे बाबा, हा धन्यवाद मानतोय म्हणजे हा एकदम हॅपी, छान, प्रसन्न माणूस. द्या याला प्रत्येक सगळ्या ओके. गोष्टी द्या. कळलं? तर तेवढ्यासाठी सिंपल गोष्ट, पण जी रोज करायला पाहिजे. एक वही घ्या, त्या वहीवर रोज 5 गोष्टींबद्दल धन्यवाद लिहा. ओके. कुठल्याही गोष्टी असू देत, हा. तुझा कॅमेरा असू देत, माईक असू देत, चष्मा असू देत, गाडी असू देत, कुठली, फक्त रोज नवीन पास पाहिजेत. रोज नवीन 5 पाहिजे. ओके. 21 दिवस तरी करा, 40 दिवस खरं आयडियली हा. हे करून बघा, आणि त्यानंतर तुमचं तुम्हाला हळूहळू रिलीज व्हायला लागतं. पण मग एक्झॅक्टली काय बदल जाणवतील याच्यामध्ये? आता एक्झॅक्टली आपण फक्त ग्रॅटिट्यूड करतोय, हो, पण मग पैसे यायला लागतील, रिलेशनशिप सुधारायला लागतील किंवा सगळ्यात अपॉर्च्युनिटीज येतील, काय एक्झॅक्टली? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही समाधानी व्हायला लागाल. ओके. आज माणूस असमाधानी आहे. हम्म. बरोबर. पैशाची कमतरता आहे का? नाहीये ना. हम्म. पैशाची कमतरता नाहीये. तुम्ही म्हणताय की महागाई वाढली, नेहन तेन. हा. सोन्या चांदीच्या दुकानात बघा ना, भरभरून गर्दी वाहतात. आहेच, गर्दी आहेच. बरोबर. आहे ना भरपूर. लोकांच्याकडे पैसा आहे, पण गर्दी. समाधान नाहीये हम्म. लोकांच्या. म्हणजे एखाद्याकडे 1,00,000 रुपये असतील तर तो समाधानी नाहीये, त्याला 2,00,000 रुपये पाहिजे. हा. हे सततचं जे असमाधान आहे ना, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होतात सगळ्याच बाबतीत. बरोबर. म्हणजे ह्या असमाधानामुळे रिलेशनशिप बिघडते. हम्म. आता त्या माणसांच्या बाबतीतलं म्हणजे कित्येकदा असं होतं की समोरच्याची चूकही नसेल, पण ती चूक त्याची नाहीये, माझी आहे हे ॲक्सेप्ट करण्याची तयारी नसते. हा. तेवढा शांतपणे विचार करण्याची तयारी नसते. Correct. एकाला 2, दोनाला 4 होतात, फार अगदी डिव्होर्सपर्यंत तक्रारी जातात. बरोबर. तेवढ्यासाठी ही टेक्निक्स वापरा आणि पहिली समाधान, शांतता मिळवा. हम्म. आणि हे सगळं खरं तर आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये हे सगळं आहे. ओके. खूप लिहिलेलं आहे ह्या गोष्टी. म्हणजे बोलायचं झालं तर खूप आहेत. आत आपले 7 चक्र आहेत, हो. चक्र. आणि या 7 चक्रांचं सेटिंग आहे. प्रत्येक चक्राची पद्धत वेगळी आहे. वेगळी याच्यावर वेगळी. सांगायचं तर तास लागेल. हो, हो. म्हणून मी आत्ता ते काही बोलत नाही. पण हम्म. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या समाधानासाठी निर्माण केलेल्या आहेत. हम्म. आणि हे समाधान एकदा तुम्हाला मिळायला लागलं की तुमचे आपोआप प्रश्न सुटायला लागतात. ओके. हळूहळू 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 गती वाढेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते सांगतो तुम्हाला. असे उठून पैसे मिळत नाहीत. हा, ते तर आहेच. मला 1,00,000 रुपये पाहिजेत किंवा मला 1,00,00,000 रुपये पाहिजेत, हम्म. तसे 1,00,00,000 रुपये एकदम मिळत नाहीत तुम्हाला. बरोबर. तुम्हाला ज्या पद्धतीने ते काम करायला लागतं ना, तर ते तुमच्या समोर अपॉर्च्युनिटीज क्रिएट करायला लागतं. हम्म. म्हणजे आता मी समजा छान विचार करायला लागलो तर गणेश कुंभार मला बोलावतो, सर पॉडकास्ट करूयात. हा.
ह्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. करेक्ट. 4 लोकांसमोर जायला मिळतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपोआप घडायला लागतात. तिथं ॲक्शन महत्त्वाची आहे. करेक्ट. पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं थोडक्यात आणि वातावरण अपॉर्च्युनिटीज तयार क्रिएट होतं होतात. आणि तुम्ही तिथं ॲक्शन घेतली नाहीत तर ती आलेली संधी वाया जाते. बरोबर. अनेकदा असं होतं की आपल्याला लक्षात येत नाही की अरे ही संधी आहे आणि आपण आणि त्याच्यातनं रिजनरेट होऊन तुमचे पैसे वाढतात. बरोबर. तुमच्याकडं चांगली संपत्ती यायला लागते. सगळं स्मूथ व्हायला लागतं. रिलेशन सुधारायला लागतात. तुमच्या हेल्थचे चांगले रिझल्ट यायला लागतात. हा सगळा फायदा मिळाला. ओके. म्हणून व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर्स करा. कळलं? म्हणजे आता NLPमध्ये ह्याही पद्धतीने घेतलं जातं की माय लाईफ इज ओके. माय लाईफ इज डॉट डॉट फॉर मी. बर. काय आहे तुझं काय असेल? माय लाईफ इज माझं आयुष्य माझ्यासाठी डॉट डॉट आहे. तू मध्ये हे डॉट डॉट मध्ये काय घालशील? माझं आयुष्य माझ्यासाठी फिल इन द ब्लँक डॉट डॉट आहे. पैसा माझ्यासाठी डॉट डॉट आहे. महत्वाचं आहे. बरोबर. किंवा हेल्थ ही माझ्यासाठी डॉट डॉट आहे. खूप गरजेची आहे. गरजेची आहे. हां. रिलेशनशिप ही माझ्यासाठी डॉट डॉट आहे. गरजेची आहे. हां. आता तू मला शब्द सांगितले महत्वाचा, गरजेची, अति महत्वाचा असं. याचे व्हिज्युअल सांग रे मला. पैसा असेल तर ऑब्व्हियसली म्हणजे व्हिज्युअल काही नाहीये. फक्त शब्द आहेत आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय आपण सांगतो व्हिज्युअलची भाषा. आणि म्हणून व्हिज्युअल्स क्रिएट करावे लागतात. उदाहरणार्थ माय लाईफ इज रायझिंग सन. ओके. माय लाईफ इज रायझिंग सन. आता दिसायला लागला तुला सूर्य. डोळे मिटून तू जेव्हा माय लाईफ इज रायझिंग सन म्हणायला लागशील तेव्हा व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये तो सन दिसायला लागला. त्याच्यामुळं सृष्टीवर काय काय छान छान परिणाम होत आहेत. सूर्योदयामुळं ते फील यायला लागले. हे तू म्हणतोस त्यावेळेस तुझे ऑडिओ गेलं, व्हिज्युअल गेलं, कायनेटिक गेलं. बरोबर. कळलं? मनी इज, पैसा सगळ्यात महत्वाचा आहे लोकांना. तर मनी इज अ फ्लोईंग वॉटर, धबधबा. ओके. मनी इज द फ्लोईंग वॉटर फॉर मी. तो धबधबा तुला दिसायला लागतो आणि त्याच्याशी कनेक्ट व्हायला लागतं ते मन. कळलं का? रिलेशनशिप इज अ रेड रोज फॉर मी. ओके. हेल्थ इज अ बेस्ट गार्डन फॉर मी. कळलं? हे तुम्ही जेव्हा म्हणायला लागता तेव्हा व्हिज्युअल त्याला द्या. इथं मेजर चूक होती. मी अगदी शेवटचा मुद्दा हा मुद्दाम काढला शेवटी सगळ्यात. इथं मिस्टेक होते आणि ते व्हिज्युअल त्याला दिलं नाही तर ते काय त्याला काहीच कळत. बरोबर. म्हणून व्हिज्युअल द्या त्याला. तुम्ही तुमची व्हिज्युअल तयार करा. माझं काही म्हणणं नाहीये. बरोबर. 500च्या नोटा पडतायत. तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाताय, नोटाच्या गड्ड्या घेऊन जाताय. काही व्हिज्युअल द्या. हे म्हणत असताना व्हिज्युअल द्या. तर ते काम करेल. अदरवाईज नुसती पोपटपंची होईल. ओके. ओके. तर ह्या पद्धतीने आम्ही गाईड करत असतो. असंख्य रिझल्ट्स मिळालेले आहेत. अनेक लोकांच्या हेल्थ प्रॉब्लेममधनं आम्ही त्यांना बाहेर काढतो. ओके. अनेक मानसिक समस्या असतात त्याच्यातनं बाहेर काढतो. रिलेशनशिपमधल्या समस्या, पैशाच्या तर आहेतच समस्या, नोकरी धंदा ह्या सगळ्या. अनेकदा लोक गायडन्स घ्यायला येतात की मी नक्की काय करू. या सगळ्या ह्याच्यावर आम्ही काम करत असतो. त्यामुळं 100% रिझल्ट्स यायला लागतात. जसं मी आत्ता म्हणालो की बाबा मेंटॉरशिवाय होणार नाही. करेक्ट. तुम्हाला गायडन्स असल्याशिवाय, सतत तुमच्याकडून करून घेतल्याशिवाय होणार नाही. तर तू जसं मगाशी म्हणालास तसं 4 दिवस
करतील आणि अर्धवट सोडून हो, देतील. हो. त्याचा काहीही फायदा होणार नाही. हं. सो या पद्धतीने काम होतं. ओके. म्हणजे मला वाटतं बऱ्याचदा सगळ्यांचं हेच होतं, की 4 लईत लई 10 दिवस लोकं करतात हे सगळं हो, फॉलो हो. आणि नंतरनं एकतर काहीतरी काम येतं म्हणून विसरून जातात किंवा मग व्हिज्युअलाइज करताना चुकतात किंवा हो. मग लिहायचं राहून जातं खूपच आणि गोष्ट. मग परत ती कंटिन्यूटी राहत नाही आणि मग परत हं. लोकांना रिझल्ट्स येत नाही. नाही आणि ते मेन आहेच आहे. मेन आम्ही काय करतो, की तुमचा माइंडसेट तयार करतो. ओके, माइंडसेट तयार करतो. तुमची लाईन ऑफ थिंकिंग तयार करतो. ही एकदा तयार केली, की मग बाकीच्या गोष्टी सोप्या आहेत. ओके, ओके, तसं फार गरजेचं आहे. ओके. म्हणून ॲक्चुअली मेंटॉर गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. अत्यंत. ओके, ओके. मला वाटतं ज्या कोणी लोकांनी आत्तापर्यंत पॉडकास्ट पाहिलेला आहे आणि ज्यांना खरंच आयुष्यात काहीतरी गोल अचीव्ह करायचेत, खूप स्ट्रगलमध्ये आहेत, त्यातून बाहेर यायचंय, तर त्यांनी नक्कीच मेंटॉर जॉइन केला पाहिजे. सरही मेंटॉरिंग करतात. सरांचेही क्लासेस आहेत. कुणाला जर क्लासला ॲडमिशन घ्यायचं असेल, स्क्रीनवरती नंबर दिसतोय, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. सर आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. बरेचदा लोकांना कळतात अफर्मेशन्स काय आहेत? काय अट्रॅक्ट करायचं हे कळतं. हो. पण बऱ्याचदा मग लोकं सगळंच मागतात. म्हणजे हं, पैसा मागतात, रिलेशनशिप मागतात, हेल्थ मागतात. हं, असे सगळे 4-4, 4-4 ओळी प्रत्येकाच्या लिहिलेल्या असतात. हं, आणि मग त्या एकतर बोलतात, व्हिज्युअलाइज करतात, लिहितात पण. हं. मग हे योग्य आहे की अयोग्य आहे? सगळ्यात बेसिक एक गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे, हं. की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या एनर्जी आहेत. हां, जोपर्यंत तुम्ही एनर्जी क्रिएट करत नाही, पैसा ही पण एक अत्यंत पॉवरफुल एनर्जी आहे. हां, हेल्थ पण एक अत्यंत पॉवरफुल एनर्जी आहे. हां. आता ही एनर्जी तुम्ही क्रिएट जोपर्यंत करत नाही, पहिली तुमच्यात, हं. तोपर्यंत ह्या गोष्टी लांब-लांब, लांब राहतील तुमच्यापासून. ओके. तेवढ्यासाठी पहिली तुमच्या मनामध्ये जसं मी म्हटलं, की निगेटिव्ह थॉट्सपासनं हं. कसं आहे आपलं मन आहे 17 वेळा 17 गोष्टी येत राहणार. बरोबर. हां. मनात आलेली प्रत्येक गोष्ट लगेच सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते असंही नसतं. हं. वारंवार त्या रिपीट हां. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह जेव्हा होतील त्यावेळेस त्या जाऊन बसतात त्यामध्ये. त्यामुळं जसं मी म्हटलं सतत निगेटिव्ह वगैरे ते टाळा. हं, बोलता जे बोलून जातो आपण ते हं. सुद्धा टाळायला लागा आता. ओके. नाही पण माझा मेन प्रश्न हा होता, हं. की 4 गोष्टी एकत्र मागायला हव्यात, की एक-एक गोष्ट मागायला पाहिजे? तेच सांगतोय मी. तेच सांगतोय, की 4ही गोष्टी इतकंच नव्हे 100 गोष्टी मागा तुम्ही. ओके. ॲट अ टाईम मागा. ॲट अ हं, टाईम मिळतील. हं, पण जो बेस आहे, की प्रत्येक गोष्टीची जी एनर्जी आहे, हं. त्या एनर्जी बरोबर फ्रिक्वेन्सी मॅच करा तुम्ही. ओके. ती एकदा फ्रिक्वेन्सी तुम्ही मॅच केलीत, हं. तर कुठलीच गोष्ट नाही अहो. ओके. म्हणजे 360 मध्ये तुमच्यात बदल होईल. 360 डिग्रीमध्ये. ओके. आणि मग जो चाहोगे वो मिलेगा हे खऱ्या अर्थाने होईल. ओके. एनर्जी क्रिएट करा. स्वतःची फ्रिक्वेन्सी त्याच्याशी मॅच करा, त्या एनर्जी बरोबर हं. आणि तेवढ्यासाठी सकाळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्यानधारणा करा. हां. 10 मिनिटं पूर्ण निर्विचार बसा, शांतपणाने. म्हणजे तुम्ही मगाशी जसं तू म्हणालास, की जप वगैरे ते करतो. हं. जप करत असताना आपल्या मनामध्ये किती विचार येत आहेत याचाही चेक करा. हो, हो, हो. जप ही सुद्धा एक ध्यानधारणेचा प्रकार आहे. करेक्ट, तर करेक्ट. तोही तसाच करा. हं, साधी ध्यानधारणा करा, ती हळू वाढवा आणि मग एकदा तुम्हाला ती कॉन्सन्ट्रेशनची सवय लागली, हं. की मग ते फील क्रिएट करा. ओके. म्हणजे आता उदाहरणार्थ मनी आहे, हं. पैसा. पैशाच्या बाबतीतली फ्रिक्वेन्सी फील क्रिएट करा, वाढवा छानपैकी. असं तुम्हाला जाणवलं पाहिजे, की आपला एक अत्यंत जवळचा मित्र आहे, हां. तो. आणि तो लांब गेला आणि तो जवळ आला. जवळ आल्यानंतर काय कराल तुम्ही? हां. त्याशी काय ही फ्रिक्वेन्सी ही म्हणजे एखादी आई आहे हं, आणि एखाद्या आईचं मूल जर का आजारी आहे, हं, तर तिला सांगावं नाही लागत, की हं. तू काय कर म्हणून. करेक्ट.
त्या पद्धतीने तुमच्या फिलिंग्स डेव्हलप करा. तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही, मॅनिफेस्टिंग नाही, ओके. काहीही करावं लागणार नाही. कुठलंच टेक्निक हं. वापरावं लागणार नाही. तुम्हाला फील क्रिएट करा त्याच्याबद्दल, जवळीक वाढू देत त्या सगळ्या गोष्टींबद्दल. हां. रिलेशनशिपच्या बाबतीत आहे. आता रिलेशनशिपच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणजे अगदी नवरा-बायको झाला. हं. निगेटिव्हिटी भयंकर आहे, भयंकर आहे. बऱ्याचदा असं होतं, की दोघांपैकी एकाला वाटत असतं, की अरे नको आहे हे असं व्हायला. हां. दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे एकाला 2, दोनाला 4 करून ते पराकोटीला गेलेले आहे. हं. कमबॅक होऊ शकतो. -0 लेव्हलला तुम्ही येऊ शकता. हां. त्यासाठी त्याच्याशी थँकफुल ओपोनोपोनो टेक्निक वापरा आणि तो क्लिअर करा, स्वच्छ करा मन. जसं मन स्वच्छ होत जाईल, हं. तसतशा तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर. मग आता एक्झॅक्टली समजा काही लोकांनी आता पॉडकास्ट पाहिलाय आणि हो, त्यांना समजा तुमच्याशी कनेक्ट करायचंय, तर हो. मग काय मार्ग आहे? कसं कनेक्ट करू शकतात? ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण अप्रोच होऊ शकता. हां. ऑनलाईन पद्धतीने एक आम्ही बॅचेस सेट करतो हां. आणि मग त्या बॅचेसचे तुम्हाला एकदा बॅच फिक्स झाली, हां. की मग त्याप्रमाणे आणि बाकी डिटेल्स मी WhatsAppला वगैरे ते लोकांना पाठवतो ओके. आणि या WhatsAppमध्ये डिटेलिंग असतं, की बाबा नक्की काय-काय टेक्निक आहे, काय-काय शिकवणार आहे, तुमचे कुठले-कुठले प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह होणार आहेत ओके. आणि हे सगळं टेक्निक तुम्हाला कितपत हे आहे, ओके. सुटेबल आहे आणि तुम्ही ॲक्सेप्ट करणार असाल, तर तुम्ही जॉइन होऊ शकता. जॉइन झाल्यानंतर ऑनलाईन, ऑफलाईन बॅच लावली जाते. ओके. मी पुण्यामध्ये असतो त्यामुळे पुण्यामध्ये जर का अशा पद्धतीने ऑफलाईन जर का कोणी येणार असतील, हं. तर त्यांच्यासाठी आम्ही करतो ओके. आणि मग हे सगळे बॅचेसचे आणि मग विद्यार्थ्यांना जसजसे अनुभव यायला लागतात तसे कनेक्ट होतात. ओके. लाईफ लाँग कनेक्ट झालेले लोकं पण. ओके. म्हणून म्हणलं, की ह्या पद्धतीने करा तुम्ही. ओके. अगदी. ओके. ओके. आणि रिझल्ट 100% ओके. ओके. मला वाटतं ज्या कोणी पॉडकास्ट पाहिलेला आहे, ज्यांना कोणाला कनेक्ट व्हायचं असेल, तर तुम्ही सरांशी कनेक्ट होऊ शकता. स्क्रीनवरती मागापासून जो नंबर दिसतो त्याच्यावर तुम्ही आत्ता फोन करा, WhatsApp करा किंवा मेसेज करा. तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला जाईल. सर, आपण बराच वेळ झाला गप्पा मारतोय. मला वाटतं आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मला पुन्हा-पुन्हा इथं बोलवलं त्याबद्दल आणि मला पण खूप आनंद झाला. चांगले विचार शेअर करता आले. धन्यवाद. नक्कीच सर. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.